आय एम रीडिंग दिस बुक स्टार्टअप नेशन. तर ह्याच्यातून एक गोष्ट शिकायला भेटली, माणूस असो का देश असो, कधीतरी त्याच्या अस्तित्वाला धोका झाल्याशिवाय म्हणजे अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याशिवाय त्याची प्रगती होत नाही. या स्टार्टअप नेशनमध्ये एक चॅप्टर आहे फेअर ऑर्डर मीट चाओस, आणि ह्याच्या 3 देशाबद्दल सांगितलंय. तुमचा इस्रायल आहे, सिंगापूर आहे, सिंगापूर आणि साऊथ कोरिया. तर हे तिन्ही देश असे की ह्यांच्या कॉन्स्टंट ह्यांच्या म्हणजे जे अस्तित्व आहे त्यालाच धोका आहे. इस्रायलला धोका, अरब कंट्रीपासून अस्तित्वाला धोका आहे. तुमचा जो सिंगापूर आहे, सिंगापूर पण लहान राष्ट्र, त्याला इंडोनेशियाकडून वगैरेपासून धोका आहे, किंवा चीन आहे तिथून आहे. आणि जे तुमचं साऊथ कोरिया आहे त्याला कॉन्स्टंट थ्रेट नॉर्थ कोरियापासून. हे देशांनी फक्त हे धोका आहे म्हणून हे देशांची एवढी प्रगती झाली, कारण ह्यांना काही ना काही करून स्वतः समजा टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन करणं गरजेचं होतं, कारण एक तर लहान होते आणि अस्तित्वाचा धोका होता म्हणून ह्यांची प्रगती झाली. इस्रायल तुम्ही बघू शकता, अरब देश आहेत त्याला त्यांच्याकडून धोका होता म्हणून टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्समेंट आहे, सगळ्या गोष्टीत इस्रायल पुढे, शेतीमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, कारण कोणावर डिपेंडच राहू शकत नाही तो. जसं तुमचं साऊथ कोरियाला सॅमसंग तुमची साऊथ कोरियामधली, आणि अजून भरपूर टेकमधल्या कंपन्या आहेत साऊथ कोरियामधल्या, त्यांवर नॉर्थ कोरियाकडून धोका आहे. सिंगापूर आहे, सिंगापूर फायनान्शियल कॅपिटल आहे, म्हणजे ह्या तिन्ही देशाचं बघितलं तर पर कॅपिटल GDP खूप जास्त खूप ॲडव्हान्स आहे तिथले, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सगळंच चांगले आहे. आता आपण थोडं वाचत पुस्तकात काय काय दिलेलं आहे समजा. ओनली 3 रिक्वायर सच अ लेंदी पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस, आणि ह्या तिन्ही देशात मिलिटरी सर्व्हिस का कंपल्सरी. इस्रायल, साऊथ कोरिया आणि सिंगापूर. नॉट सरप्राइजिंगली ऑल 3 फेस लॉंग स्टँडिंग एक्झिस्टेन्शियल थ्रेट्स ऑर हॅव फॉट वॉर्स फॉर सर्वायवल दी सेंड मेंबर आहे. एक्झिस्टेन्शियल थ्रेट आहे तिन्ही पण देशांना. ह्या फॉर इस्रायल द थ्रेट to its existence began before it had become a sovereign nation beginning in the 1920s. The Arab would resisted expulsion of national Jewish state in Palestine. इंग्रजांनी जेव्हा सांगितलं ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये तिथून राहावं, तेव्हापासून अरब लोकांचा त्याला विरोध आहे. साऊथ कोरिया हॅज लिव्ड अंडर कॉन्स्टंट थ्रेट फ्रॉम नॉर्थ कोरिया विच हॅज अ लार्ज स्टँडिंग आर्मी पॉइंट जस्ट अ फ्यू माइल्स फ्रॉम सिउल, साऊथ कोरियाज कॅपिटल. नॉर्थ कोरिया पण साऊथ कोरियाला धोका आहे. अँड सिंगापूर इज ऑल्सो फेअर थ्रेट्स फ्रॉम इंडोनेशिया ऑल वाईल अँड आर्म कम्युनिस्ट इन्सर्जन्सी वॉज लुमिंग जस्ट टू सिंगापूर's नॉर्थ इन इंडो चायना. तर काय ह्याच्यातून शिकायसारखं काय, कधी कधी आपल्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तर माणूस असो किंवा करता देश तो प्रगती करतो, आणि ती करणं त्याच्यासाठी गरजेचे असते. त्यामुळे कधी अशा गोष्टी आयुष्यात घडल्या की अस्तित्वाला धोका निर्माण होईल, खचून जातात. तिन्ही देशाबद्दल तुम्ही वाचू शकता. तिघांना पण स्वतःचा अस्तित्वाचा धोका होता, त्यांनी ॲज अ निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घेतलं, टेकमध्ये ॲडव्हान्समेंट केली, इकॉनॉमी त्यांनी स्वतः स्ट्रॉंग बनवल्या, फायनान्शियली ते स्टेबल येतं.